आज आपण बनवत आहोत चिकन बिर्याणी. तर त्यासाठी मी बासमती तांदूळ नाही वापरणार, घरातीलच असा जुना तांदूळ वापरणार आहे. तर हे जुने तांदूळ आहेत. चिकन, कोथिंबीर, टोमॅटो, आलं लसूण आणि मिरची, दही, चिकन बिर्याणी मसाला, हळद, मीठ, गरम मसाला आणि लाल तिखट आणि कांदे घेतलेले आहेत. तर कांदे ते तुम्ही कमी जास्त वापरू शकता. आता तांदूळ हे प्रथम मी 2 पाण्यामध्ये धुवून घेणार आहे. 2 पाण्यामध्ये तांदूळ का धुवायचे, तर त्याला पावडर वगैरे लावलेली असते तांदूळांच्यामध्ये आळ्या पडू नये म्हणून. आणि जास्त वेळा जर धुतले तर त्यातील जीवनसत्वही निघून जातात, म्हणून ते 2 पाण्यातच धुवायचे असतात. आता बघा तांदूळ व्यवस्थित धुते आणि नंतर ते तांदूळ थोड्या वेळासाठी मी पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहे, कारण जरा भात असा मोकळा होईल. तर आता हे तांदूळ मी थोडा वेळ भिजत ठेवलेत. आता भात शिजवताना मात्र त्याच्यामध्ये मी पाणी जरा कमी वापरणार आहे. तर आता बघा इथे कुकरमध्ये मी तांदूळ घेतलेले आहेत. तर नेहमी आपण 1 इंच समजा तांदळाचं पाणी घेतो, पण थोडं आपण भात मोकळा ठेवायचं आहे म्हणून पाणी थोडं कमी टाकायचं आणि मीठ टाकायचं आणि थोडं तेल टाकायचं. तर तुम्ही ते तेलाऐवजी तूपही वापरू शकता. आणि थोडासा चिकन बिर्याणी मसाला त्याच्यामध्ये टाकायचा आहे. तर चिकन बिर्याणी मसाला हा पण घ्यायचा आणि असं बारीक पावडर केलेला नाही घ्यायचा. त्याच्यामध्ये थोडे अखंड असे मसाले असे असले पाहिजे, जेणेकरून ते भाताला व्यवस्थित चव येईल आणि बिर्याणीला पण जरा चांगली चव येईल. आता हा मी भात त्याला 2 शिट्ट्या घेणार आहे. आता बघा कुकर मी आता गॅसवर ठेवलेला आहे. तर आता इकडे हा चिकन आणलेला आहे, तो व्यवस्थित आता पहिले धुवून घेते. आपल्याला आवडीनुसार आपण तिखट वगैरे कमी जास्त आपण करू शकतो, जसं आपल्याला आवडेल तसा. कांदा पण आता इथं जास्त का वापरला आहे, तर कारण कांद्याचा मी आता असे लेयर नाही देणार आहे, डायरेक्ट कांदा भाजीमध्ये वापरणार आहे. आता चिकनला पहिल्यांदा मी दही टाकून घेते. आता दही टाकल्यानंतर त्याच्यामध्ये चिकन बिर्याणी मसाला टाकणार आहे. आता हा याच्यामध्ये अख्खे मसाले पण थोडेफार त्याच्यामध्ये आहेत. असाच मसाला बाजारातून विकत आणायचा, जसं पावडर केलेला नाही आणि त्याची वेगळीच चव असते. आणि हा लाल तिखट टाकते. आता हळद टाकली. आता गरम मसाला टाकून घेते. नंतर मीठ टाकून घेतले. आता हे सर्व मिश्रण अगदी आणि ही कांदा लसूण पेस्ट टाकले. आता ही पण मी अगदीच बारीक नाही केली, थोडीशी जरा अशी भरडच ठेवलेली आहे. आता हे सर्व मिश्रण अगदी एकजीव करणार आहे, जेणेकरून ते सगळं असं एकजीव असं होईल. आणि थोडा वेळ ते ठेवून द्यायचे आपण मुरण्यासाठी. मग अजून जरा भाजी वेगळीच बिर्याणीला अशी चव येते. तर अगदी सोपी पद्धत आहे, आपण ते कमी वेळात करू शकतो. तर बघा इथे आता मी हे सगळे मसाले असे व्यवस्थित असे एकजीव केलेले आहे. आणि दही टाकल्यामुळं त्याला आता थोडंफार असं पाणी पण आता वळेल. आणि हे शिजवताना पण पाण्याचा वापर अजिबात करणार नाही आहेत. आता इथे मी कुकर ठेवलेलं आहे आणि आता या बिर्याणीसाठी मी जवळजवळ 3 पेला तेल वापरणार आहे. आता बघा हे तेल मी टाकून घेते. आपल्याला असं वाटतं का बिर्याणी बनवणं कठीण असेल, पण अजिबात कठीण नाही आहे. आपण ती आपल्या पद्धतीने बनवू शकतो आणि ती अशी सोपी पद्धत, आपण जसं आपल्याला सोपं पडेल तसे आपण ते करू शकतो. आता इथे तेल व्यवस्थित तापत आलं आहे का नाही ते आता मी बघते. आता तेल आपलं बहुतेक तापत आलेलं आहे. असं आता वाफ घेऊन बघायचं. आणि आता त्याच्यामध्ये हे बघा, आता मी कांदा व्यवस्थित असा लालसर परतवून घेणार आहे. कांद्याचं प्रमाण जास्त असल्यामुळं ते जरा लाल कांदा व्यवस्थित ते व्हायला जरा वेळ लागेल, म्हणून आपण व्यवस्थित कांदा परतल्यानंतर त्याच्यावर थोडा वेळ झाकण ठेवणार आहेत, जेणेकरून कांदा लवकर असा मऊ होईल. आता बघा याच्यावर मी थोड्या वेळासाठी झाकण ठेवते. आणि झाकण ठेवल्यानंतर गॅस थोडा आपण बारीकच ठेवायचा आहे. नंतर टोमॅटो टाकून घेतला आहे. आता व्यवस्थित परतवून घेतल्यानंतर थोड्या वेळासाठी बारीक गॅसवर मी हे शिजवून घेणार आहे पहिल्यांदा, जेणेकरून कांदा आपला व्यवस्थित आणि टोमॅटो व्यवस्थित असा स्मॅश होईल. आता बघा इथे मी बारीकशी त्याला अशी 1 शिट्टी घेतलेली आहे. गॅस मात्र बारीकच ठेवायचा. तर कांदा आणि टोमॅटो आपला व्यवस्थित शिजलेला आहे. अगदी ते आता मी
मिक्स करून घेते. याच्यामध्ये आपण पाणी वापरणार नाही, त्याच्यामुळे ते वाफेवरच आपण तो शिजवणार आहेत. आता व्यवस्थित हे आता शिजलेले. आता त्याच्यामध्ये आपण चिकन टाकून घेऊ. वाफेवरच शिजवल्यामुळं आणि पाणी न टाकल्यामुळं जरा याला चव अजूनच अशी मस्त अशी येते. जर तुम्हाला बिर्याणी करायला कठीण वाटत असेल तर अशी ही पद्धत वापरून बघा. एकदा बनवला तर तुम्ही पुन्हा पुन्हा अशी चिकन बिर्याणी बनवाल. आणि आपण दही टाकतो, त्याच्यामुळे जर आपल्याला आंबट थोडी वाटत असेल तर थोडं तुम्ही लाल तिखटही टाकू शकता. पण जर तुम्हाला जर तिखट नसेल आवडत तर ते नाही टाकलं तरी होतं व्यवस्थित. आता बघा, आता हे भाजीला थोडं पाणी वळे आपण आता कुकर लावून 3-4 शिट्ट्या याला घेणार आहेत. तुम्हाला जर व्हिडिओ बघायला आवडत असतील तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला अजून कुठला पदार्थ बनवावा असं वाटत असेल तर मला तो कमेंट करून सांगा. तर आता बघा, इथे आपलं चिकन हा आता असा शिजलेला आहे. आता बघा, याला छान असा रस्सा वगैरे असा बनलेला आहे, तरी पाणी आपण याच्यामध्ये टाकलेलं नाही आहे. तर आता आपली बिर्याणी अगदी आता मस्त होईल. आणि इकडे भात पण बघा अगदी सुटसुटीत झाला आहे. आता भात व्यवस्थित असा मिक्स करून आणि मोकळा करून घ्यायचा आहे. आणि त्याला मसाला टाकल्यामुळं त्याला पण असा बिर्याणीचाच सुगंध येतो. आता बघा, भात पण अगदी छानपैकी आपला हा शिजलेला आहे. तर आता तो रस्सा थोडासा असतो ना, तो खाली घ्यायचा पहिल्यांदा. इथे मी कुकर वापरला मोठा, तुम्ही इथे पातेलंही वापरू शकता. तर पहिल्यांदा थोडा रस्सा टाकला आहे, थोडे पीस टाकलेत आणि त्याच्यावर आता एक मी भाताचा असा लेयर देणार आहे. आता बघा, असा व्यवस्थित असा भात असा पसरवून घ्यायचा आहे आपल्याला. आणि आता तुम्ही याच्यावर कांदाही टाकू शकता, पण आपण कांदा भाजीमध्ये जास्त वापरले त्याच्यामुळे आता मी कांदा काय पसरवत नाही. आता पुन्हा हे मी चिकनचे पीस असे टाकलेले आहेत त्याच्यावर, त्याचं एक लेअर दिलं आहे. आता परत मी एक लेअर तांदळाची देणार आहे, त्याच्या भाताची देणार आहे. आता बघा, अशा प्रकारे परत असे भात घेऊन त्याचे लेअर द्यायचे. तुमच्याकडे जेवढा भाजी जेवढा भात असेल तुम्ही तेवढे त्याच्यावर लेअर द्यायचे. आता त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकते, तुम्ही ते कांदा कोथिंबीर टाकू शकता. तर बघा, अशा प्रकारे कोण कोण अशा प्रकारे बिर्याणी बनवेल ते मला नंतर कमेंट करून सांगा. आता हे व्यवस्थित आपण झालेले आहे. आता याच्या परत आपण शेवटचा भाताचा थर देणार आहेत. आता आपण दिलेले, आता कुकर लावून घेतला आहे. आता आपण बारीक फ्लेमवर तो कुकर ठेवणार आहे थोडा 5-10 मिनटासाठी. 5च मिनटामध्ये ते 5च मिनटं लागतील त्याला व्हायला. आणि गॅस मात्र थोडा बारीक ठेवायचे जेणेकरून ते लागू नये. आता बघा, आपली चिकन बिर्याणी छानपैकी अशी बनलेली आहे आणि त्याला कलरही अगदी छान आला आहे. आता त्याच्यावर कोथिंबीर पेरते. कोथिंबीर पेरून झाल्यानंतर ती लिंबू आणि कांद्याबरोबर सर्व करायची. आता छान असे आपण चिकन बिर्याणी बनले. या मग खायला. बघितल्याबद्दल धन्यवाद.